नुकताच स्वामींचा प्रकट दिन हा साजरा झालेला आहे. स्वामींबद्दल असणारी भक्तांची अपार निष्ठा ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्वामींचे भक्त, सेवेकरी यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अर्थात स्वामींवर असणारी श्रद्धा हे त्याचं मोठं कारण आहे. लोक अंधश्रद्धा म्हणून नाही, पण श्रद्धा म्हणून स्वामींची सेवा करतायत. त्याच्या पाठीमागे खूप कारणं सुद्धा आहेत. अनेकांना स्वामींची प्रचिती सुद्धा येते. अनेकांना संकटातून योग्य मार्ग स्वामी दाखवतात, असं सुद्धा सेवेकरींचं म्हणणं असतं. अशाच प्रकारच्या एका सेवेकरी त्या म्हणजे अर्चना घाडी दाभोळकर मॅडम आज आपल्या सोबत आहेत. त्या विमा प्रतिनिधी सुद्धा आहेत आणि सर्वात महत्त्वाचं स्वामींवर त्यांची प्रचंड निष्ठा आहे. त्यामुळे आता अर्चना मॅडमकडून जाणून घेणार आहोत की स्वामी सेवेकरी हे कसे असतात, स्वामींची सेवा करण्यासाठी काय काय गरजेचं असतं, स्वामी सेवेकरी झाल्यावर काय पाळलं पाहिजे, कोणते नियम पाळले पाहिजेत, या सगळ्याची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी तुमचं राजोद्धा मीडियामध्ये स्वागत. सर्वात आधी तर स्वामींचं हे वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याचा अर्थ तर आपल्याला माहिती आहे, पण हा आपण जीवन जगत असताना हे वाक्य आपल्याला कितपत म्हणजे लागू होत आहे? माझ्या अनुभवाप्रमाणे ज्या वेळेला पहिल्यांदा तारक मंत्र हा ऐकला गेला, त्यावेळेला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. अशा पद्धतीने ज्या वेळेला ते वाक्य आपल्या कानावर पडतं, तर नॉर्मल आयुष्यामध्ये सुद्धा जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला म्हणते की मी तुझ्या सोबत आहे किंवा मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा आपल्याला जो एक धीर येतो हे तर ब्रह्मांड नायक आहेत. आज जेव्हा ते आपल्या पाठीशी आहेत ही जेव्हा धारणा आपल्यापाशी असते, त्यावेळेला खूप मोठं बळ येतं. प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्याची ताकद ते ह्यामुळे देत असतात. आणि कायम हे वाक्य माझ्यासाठी तरी कायम हे वाक्य एक प्रेरणादायी वाक्य आहे की ते आहेत आणि त्याची प्रचिती मला कायम आलेली आहे. आणि मग स्वामींची सेवा करायला तुम्ही सुरुवात कधीपासून केली? साधारणतः 15 वर्षापूर्वी तरी स्वामी कोण आहेत हेही मला कल्पना नव्हती. कारण म्हणजे आम्ही ज्या बॅकग्राऊंडमधनं आलो आहोत ते गणपत्य धर्माचं बॅकग्राऊंड आहे. माझ्या आईंचे गुरु जे आहेत ते गणपतीचे करायचे आणि त्यांच्या मार्फतच म्हणजे ज्या वर्षी त्यांनी देह ठेवला गुरूंनी, त्यावेळेला त्यांनी स्वामींच्या पोजमध्ये आम्हाला दर्शन दिलं होतं आणि तोपर्यंत तरी माहित नव्हतं की स्वामी कोण आहेत. आणि तिथून त्याच्यानंतर मग माझी जी भक्ती म्हणजे आध्यात्मिक जी प्रगती आहे ती साईबाबांपासनं म्हणजे साई मंदिरातनं जाण्यापासून सुरुवात झाली आणि तिथून मग मला स्वामींच्या म्हणजे मठ आहे तिथेच जवळ, तर तिथे मी गेले पहिल्यांदा आणि तिथून मला स्वामी माझ्या आयुष्यात आले. स्वामी पूर्णपणे म्हणजे माझं आयुष्य कॅप्चर करण्यापाठी मग एक घटना घडली की माझा 2011 मध्ये ऍक्सिडेंट झाला होता आणि तेव्हा माझा जो उजवा पाय आहे त्याचे लेगमेंट्स डॅमेज झाले आणि तो पाय लुळा पडला. त्यावेळेला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं, पण शाश्वती नव्हती की मी पुन्हा उभं राहील. तर त्यावेळेला मग ते म्हणाले की ऑपरेशन गरजेचं आहे. मी म्हणाले मला नाही करायचंय. तर ते म्हणाले की आपण ओझोन ही ट्रीटमेंट देऊयात. तर ओझोन ट्रीटमेंट दिल्यानंतर सुद्धा तू खाली बसू शकशील किंवा चालू शकशील ही शाश्वती मी देत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. पण मी त्यांना एकच उत्तर दिलं की मला माझ्या स्वामींवर श्रद्धा आहे, त्यांना जे योग्य वाटेल ते करतील. आणि मग त्यांनी 3 महिन्याचं बेड रेस्ट सांगितलं आणि मेडिसिन्स दिले, ओझोन ट्रीटमेंट झाली. त्या काळामध्ये एक स्त्री म्हणून ज्या वेळेला काही गोष्टींसाठी आपल्याला अवलंबून राहावं लागलं, म्हणजे मला माझ्या आईवरती वहिनीवरती अवलंबून राहावं लागलंच मासिक धर्माच्या ह्याच्यामध्ये, त्यावेळेला खूप असं वाईट वाटायचं या सगळ्या गोष्टींना. आणि मग मी स्वामींना म्हटलं की तुम्ही जर मला माझ्या पायावर उभं करणार नसाल तर मला तुमच्याकडे बोलवून घ्या. आणि ते करत असताना बसल्या ठिकाणी म्हणजे बेडवरती जप स्वामींचा मी लिहित होते. असं साधारणतः 3 महिन्यामध्ये 21,000चा जप माझा त्यांनी पूर्ण करून घेतला आणि 3 महिन्याच्या चेकअपला मी स्वतः माझ्या पायावरती चालत गेले आणि तेव्हा डॉक्टर म्हणाले की हे मिरॅकल आहे आणि ही तुझी श्रद्धा आहे. म्हणजे हे शक्य नव्हतं की तू पुन्हा पाय तुझा व्यवस्थित होणं, आणि हे पूर्णपणे स्वामींच्या
म्हणजे स्वामींची ही जी मोठी प्रचिती माझ्या आयुष्यात आहे, आज मी जी उभी आहे ती त्यांच्यामुळेच उभी आहे. हा तुमच्या म्हणजे तुमच्या जीवनातला अनुभव आहे हा हो, स्वामींचा, हो, खूप जवळून पाहिलेला. हो. तसाच तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा कुटुंबामध्ये स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि खरोखर स्वामींचं अस्तित्व आहे, असं कधी जाणवलंय? मी माझ्या कुटुंबाबाबतीतच हे सांगेन आणि नंतर हं. मित्रपरिवाराबाबतीत सांगेन. कारण माझ्याकडे जेव्हा आज बघितलं जातं, आज 12 वर्षाचा काळ हं, गेलेला हं. आहे या पाठीमागे, त्यावेळेला एक स्वामी भक्त म्हणूनच बघितलं जातं आणि त्याचं कारण असं आहे, की माझे मोठे बंधू आहेत हं. आणि त्यांचं लग्न होऊन साधारणतः 16 एक वर्ष झाली होती आणि त्या दरम्यान बरेच प्रयत्न करून म्हणजे प्रत्येक पद्धतीचे आधुनिक प्रयत्न, हं, हं. सायंटिफिक वगैरे सगळ्या पद्धतीचे प्रयत्न करूनही त्यांना मूल होत नव्हतं. हं, हं. आणि आपल्याकडे ज्या वेळेला स्वामींची मूर्ती स्थापन झाली, हं, हं. त्यावेळेला त्याच्या दुसऱ्या वर्षापासून आपल्याकडे स्वामींच्या पादुका येतात. तर त्या वर्षी म्हणजे साधारणतः 5 वर्ष झाल्यानंतर स्वामींच्या पादुका येताना 5 वर्ष जेव्हा झाली, त्या वर्षी दत्त जयंती होती आणि मी स्वामींना फक्त एवढं म्हणाले, की जर पुढच्या वर्षी ह्या घरात पाळणा हलला नाही, तर मी तुम्हाला आणणार नाही. म्हणजे एक आपण म्हणू शकतो, की मी त्यांच्याशी भांडते पण. आई म्हणून मी बरोबर. त्यांच्याशी भांडते आणि ते त्या पद्धतीने मला उत्तरही आजपर्यंत ते देत आलेले आहेत. 5व्या वर्षी या पद्धतीने जेव्हा मी त्यांना साकडं घातलं, त्यावेळेलाच बरोबर 6वं वर्ष म्हणजे यायच्या आधी ते पादुका यायच्या आधी गुड न्यूज आली आणि माझा आज भाचा जो आहे तो 4 वर्षाचा आहे आणि प्रचंड म्हणजे त्याच्यावर स्वामी कृपा आहे. आणि हीच सगळ्यात मोठी म्हणजे प्रचिती कुटुंबातली आलेली आहे. बरोबर. आणि मित्रपरिवार म्हणाल तर ज्या पद्धतीने मी आता सांगितलं, की पादुका येतात हं, हं. आमच्याकडे. तर दरवर्षी ज्या लोकांना आम्ही आमंत्रण देतो किंवा आपण आमंत्रण नाही म्हणू शकत, तो स्वामींचा दरबार असतो. हो. आपण पत्रिका ज्या पद्धतीने हे करतो, त्या पद्धतीने त्याच्यापेक्षाही जास्त बाहेरची लोकं ती कुठून येतात नाही माहिती. हं, हं. पण ते येतात आणि प्रचंड स्वामी भक्तीमुळे ज्या काही गोष्टी तिथे घडतात म्हणजे लोकांना अनुभव येतात आणि ते येऊन 2-3 दिवसांनी किंवा महिन्याभराने सुद्धा काही लोकं येतात आणि ते म्हणतात, की आम्ही तुमच्याकडे आलो आणि स्वामींना आम्ही जे काही मागितलं ते पूर्ण झालं. असे खूप अनुभव आहेत. बरोबर. म्हणजे एक त्यातलं सांगायचं झालं तर आमच्या इथे एक जोडपं होतं हं. आणि ते सांगली जिल्ह्यातलं होतं म्हणजे ते आले होते आणि त्यांची स्वामींची भक्ती होती आणि कार्यक्रमाच्या दरम्यान ते आले आणि त्यांनी मागितलं असेल काही प्रॉब्ली त्यांचं प्रमोशन होतं हं, हं. आणि ड्यू होतं आणि ते त्यांनी मागितलं स्वामींच्या ह्याला आणि स्वामींपुढे मागितल्यानंतर त्यांचं ते पूर्णही झालं. ते इथून सोडून पुणे सोडून ते दुसरीकडे शिफ्ट झाले प्रमोशन. पण जेव्हा ते पुण्यात आले त्यावेळेला ते पेढ्याचा बॉक्स घेऊन घरी आले, की आमची ही म्हणजे तुमच्या इथे बरोबर. आल्यामुळे किंवा तुमच्यामुळे आम्हाला जी हं. काही स्वामींसमोर प्रार्थना केली, ती आमची पूर्ण झाली आणि बरोबर. आम्हाला त्याची प्रचिती पण आली आणि आता याच्यापुढे आम्ही जरी लांब असलो तरी दरवर्षी आम्ही हं. दर्शनाला इथे येऊ. म्हणजे अशा पद्धतीने स्वामींनी आयुष्य व्यापलेलं आहे आमचं. अ, त्यांनी खूप अनुभव दिलेत. दैनंदिन जीवनात किंवा रोजच्या जीवनात सुद्धा ही प्रचिती कायम येते, की मी सोबत आहे. मी बरोबर. पाठीशी आहे. फक्त तुम्ही मनापासून आपण भक्ती करणं गरजेचं हो, आहे. भक्ती करणं गरजेचं आहे म्हणजे ह्या बाबतीत मी थोडंसं हे म्हणेन, की आपण नाही निवडत त्यांना. हं. ते आपल्याला निवडतात. बरं. म्हणजे योग्य वेळ आली, की ते आपल्या आयुष्यात प्रवेश करतात, पूर्ण आयुष्य व्यापतात हं. आणि आपल्याला ज्या काही प्रसंग येतात आपल्या आयुष्यामध्ये त्या प्रसंगांना तोंड देण्याची ताकद देतात. आणि स्वामींचा एक सेवेकरी होण्यासाठी आपण काय असणं म्हणजे आपल्यात ते कुठले गुण असणं गरजेचं आहे किंवा त्यासाठी कुठले नियम आहेत का, की स्वामींचं सेवेकरी व्हायचंय म्हटल्यावर थोडक्यात असं आहे का, की काही नॉन-व्हेज खाऊ नका किंवा आणखी कुठले वेगळे नियम आहेत का? ह्या बाबतीत म्हणजे मी जर बोलायचं झालं तर माझा अनुभव मी सांगेन कारण ह्या बाबतीत खूप काही गोष्टींना सध्या फाटे फुटतात. नॉन-व्हेज हं. खाऊ नये किंवा खावं. बरोबर. पण मुळातच मला जेवढा स्वामींचा अनुभव आहे या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येकाला स्वामी वेगवेगळ्या पद्धतीने कळले आहेत. बरोबर. आणि मला ज्या पद्धतीने कळले आहेत त्या पद्धतीने जर म्हणायचं झालं तर मी कुठलेही नियम पाळत नाही हं. त्यांचे. म्हणजे कारण स्वामी नियमात बसतच नाहीत किंवा बरोबर. त्यांनी कुठल्याही पद्धतीने तुम्ही हे या पद्धतीने नियमात बसून माझी आराधना करा किंवा उपासना
उपासना करा असं सांगितलेलं नाही. बरोबर. तर आपल्याला ज्या पद्धतीने ते करून घेतात त्या पद्धतीने आपण ती उपासना करतो. म्हणजे माझ्या बाबतीत म्हणाल तर मी असं कधीही रेग्युलरली जप करणं किंवा मठामध्ये जाणं असं नाहीये. जेव्हा ते बोलवणं येतं त्यावेळेला मी मठात जाते. ज्या वेळेला काही पर्व असतात त्यावेळेला जप असतो, पारायणं असतात. हे सगळं ते त्यांना जेव्हा हवं ते करून घेतात. बरोबर. म्हणजे असं काही नियम नाहीयेत त्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि सेवेकरी म्हणाल तर मी जसं मगाशी म्हणाले, की त्यांची इच्छा असेल तर ते तुम्हाला त्यांच्या भक्तीमध्ये ओढतात आणि तुम्ही त्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन मिळत जातं, की आज जसं मला जसं मार्गदर्शन मिळालं, माझे गुरुबंधू आहेत जे आज पुणे अक्कलकोट पायी पालखी जे आहे त्यांच्याकडनं मला म्हणजे स्वामी समजले. तसे आपणही कुणासाठी माध्यम होतो, की स्वामी काय आहेत हे सांगण्यासाठी. आणि अशा बरीच लोक आहेत की ज्यांना ह्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. आणि मोस्टली मी आता जे स्वामी सेवेकरी बघते तर ते असं म्हणतात देवळात गेल्यावर की पाया पडू नको, मुजरा कर. तर ह्या मागचं गणित नक्की काय आहे? मुजरा कर म्हणजे एक तर आदरयुक्त आपण ते गुरु आहेत. बरोबर. तर गुरुला आपण ज्या वेळेला वाकून मुजरा करतो तर तो त्यांच्याप्रती एक आदर आहे. नमस्कार करणं म्हणजे नमस्कार करू नये मुजरा करा असं काही नाही आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं की तुम्हाला मनाला समाधान जे मिळतं त्या पद्धतीने तुम्ही त्यांना नमस्कारही करू शकता किंवा मुजराही करू शकता. बरोबर. आणि मग डेली घरामध्ये स्वामींच्या मंत्र असेल किंवा जप असेल किंवा स्वामींची आरती असेल, हे केलंच तरच तुम्ही स्वामींचे सेवेकरी होता असं आहे, की मग आता समजा माझ्यासारखं असेल किंवा आणखी कुणी तुमच्या मनात स्वामी आहेत ना, मग ठीक आहे, मग मी महिन्यातून एकदा स्वामींच्या मंदिरात गेले तरी काही प्रॉब्लेम नाहीये असं पण असं. तुम्हाला काय वाटतं की खरा सेवेकरी हा रोजच जप करणारा असला पाहिजे का? नाही, मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे मी स्वतःही ते फॉलो करत नाही. म्हणजे आजचा जो धावपळीचा काळ आहे त्या धावपळीच्या काळामध्ये तुम्ही नियमबद्ध ह्या पद्धतीने आराधना करू शकाल असा हा काळ नाहीये तुम्हाला. आणि स्वामींचं सांगणं असं आहे की तुम्ही माझ्यापाशी मठात येण्यापेक्षा तुमचं कर्म करत राहा. मी त्याच्यामध्ये पण आहे. तुम्ही तुमचं काम सोडून किंवा कर्म सोडून तुम्ही माझ्यापाशी याच असं त्यांचं म्हणणं नाहीये. तुमच्या कामातही मी आहे, तुम्ही ते करत राहा. मनाला समाधान किंवा शांती मिळण्यासाठी काही भक्तांचं असं असतं की तिथे मठात गेल्यानंतर एक जी शांती लाभते मनाला किंवा आपण दैनंदिन जीवनामध्ये काही त्रस्त होणाऱ्या गोष्टी असतात, म्हणजे त्रस्त होतो आपण काही गोष्टींमुळे किंवा काही प्रसंगांमुळे, तिथे जाऊन ती मनाला शांती मिळते. त्यांचा चेहरा बघितल्यावरती ती शांती मिळते किंवा मी माझ्या आयुष्यात त्यांचं स्थान म्हणजे ते माझं सर्वस्व आहे, श्वास आहे. प्रत्येक नातं मी त्यांच्यात बघते. तर तिथे गेल्यानंतर ज्या वेळेला मी त्यांचा चेहरा बघते मठामध्ये, मी कुठलाही त्रागा असू दे, त्रास असू दे, चिडचिड असू दे, ती शांत होते. तर असं काही त्याला नियम नाहीये की तुम्ही मठात गेलात किंवा जप केलं किंवा पारायण केलं तरच तुम्ही त्यांच्या सेवेकरी नाही. तुमची फक्त त्यांच्या बाबतीतची श्रद्धा, स्वामींच्या बाबतीत तुमची श्रद्धा की ते आहेत, बरोबर, ते पाठीशी कायम आहेत. तुम्ही फक्त त्यांचं स्मरण करा या गोष्टीचं. आणि हे वाक्य मात्र मी म्हणजे पुन्हा एकदा सांगेन की उगाची भीतोसी भय पडू दे. कुठलंही भय न बाळगता तुम्ही जर हा विश्वास ठेवलात की ते तुमच्या सोबत आहेत तर ते कायम तुम्हाला त्याची अनुभूती देतात या गोष्टीची. आणि मी आता जेव्हा कधी स्वामींच्या सेवेकरींना भेटले तेव्हा त्यांचं एक सांगणं असतं की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. स्वामींचं म्हणणं या आधी सुद्धा हेच होते की तुम्ही पॉझिटिव्ह राहा, तुम्ही पॉझिटिव्ह स्वतःबद्दल बोला, तेव्हा सगळं पुढे पॉझिटिव्ह होईल. ते आधीपासूनच स्वामी सांगत होते. बरोबर आहे. पॉझिटिव्ह म्हणजे लोकांना अजूनही हे लक्षात येत नाही की आपण आपल्या मुखातनं जे काही शब्द येतात तो एक ऑरा असतो आणि तो ऑरा जर नेगेटिव्ह तुम्ही स्वतःच्या बाबतीतच निर्माण केलात तर इतरही लोक त्यांनीच प्रभावित होतात. वास्तू म्हणते तथास्तु त्या पद्धतीने की तुम्ही जर पॉझिटिव्ह राहिलात, तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह बोललात किंवा तुम्ही स्वतःच्या बाबतीत पॉझिटिव्ह राहिलात तर तुम्ही अशी कुठलीच गोष्ट नाहीये जी तुम्हाला शक्य नाहीये. आणि त्याच्यात स्वामी स्वतः म्हणतात की अशक्य शक्य करतील स्वामी. आणि ते जर तुम्हाला स्वामींच्या बाबतीत अनुभवायचं असेल तर तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे, राहिलं पाहिजे. अर्थात आत्ताचा जो काळ आहे ज्याच्यामुळे बराचसा संभ्रम आहे काही गोष्टींचा, म्हणजे भक्तीच्या मार्गामध्ये काही संभ्रम असेल किंवा देव गुरु
ह्या बाबतीतचा जो संभ्रम आहे, हे सगळं जे काही निर्माण झालेलं आहे ते मनुष्याने निर्माण केलेलं आहे, ना देवानी ना गुरुनी. तर आपण त्याच्यात न पडता आपल्याला फक्त जे समोर येतं किंवा आपल्याला जे अनुभव येतात त्या पद्धतीने आपण अनुभव घेत राहणं आणि बरोबर. त्यांची भक्ती करत राहणं इतकंच म्हणजे बरोबर. आत्ताची गरज इतकीच आहे. हां. आणि तुम्ही म्हटलात, की तुमच्या घरी स्वामींच्या पादुका हो, येत असतात. हो. तर किती वर्षांपासून या पादुका येतायत? गेले 12 वर्ष हे पादुका येतात आपल्याकडे आणि हे 13वं वर्ष असेल आत्ताचं जे आहे ते. हां. मुळात स्वामींची जी मूर्तीची प्रतिष्ठापना हं. आपल्याकडे झालेली आहे. अर्थात ती पंचधातूची खूप छोटीशी मूर्ती हं, आहे. हं, हं. पण त्याच्या पाठीमागे कारण असं झालेलं आहे, की आपल्याकडे चिंचवडला हं, हं. एक मठ होता आणि त्या मठात मी जायचे. हं, हं. तर काही त्रस्त गोष्टी आहेत आयुष्यामध्ये ज्याच्यामुळे आपल्याला कधी-कधी स्वामींसमोर अश्रू येतात. तर हो. त्यावेळेला तिथे अश्रू आले मला स्वामींना बघून आणि एक प्रवचनकार होते. तर ते तिथे बसले होते आणि ते मला म्हणाले, की "तू का रडतेस स्वामींसमोर? ती आई आहे, तिला हं. आवडणार नाही आणि तू रडू नकोस, सगळं छान होईल." तर ते प्रवचन देत असताना तिथे काही लोकांनी विचारलं, की "इथे चोरी होते हं, हं. आणि म्हणजे स्वामींच्या मठात चोरी होते, तर आपण त्याच्यावरती काहीतरी उपाय सांगा." असं बोलल्यानंतर ते जे प्रवचनकार होते त्यांनी सांगितलं, की तुम्ही एक काम करा, इथे जे वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाखाली एक स्वामींची मूर्ती स्थापन करा. हं, हं. आणि स्वामींची मूर्ती स्थापन करा असं म्हणाल्यानंतर माझे जे बंधू आहेत, हं. ते पटकन उभे राहिले. अर्थात ते स्वामी भक्त नाहीत. म्हणजे हं. नाहीत म्हणण्यापेक्षा त्यावेळेला त्यांना म्हणजे नव्हती. इतकी स्वामींची भक्ती बरोबर. नव्हती आणि ते पटकन उभे राहिले आणि म्हणाले, की "मी बसवतो स्वामींची हं. मूर्ती." तर त्यावेळेला ते प्रवचनकार म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही बसवा. पण इथे जे तुम्ही स्वामींची मूर्ती बसवल्यानंतर त्याची दैनंदिन पूजा करणं, हं, हं. ही तुमची जबाबदारी राहील आणि त्याच्यानंतर तिथे येणारं जे काही अर्थार्जन असेल किंवा हं. लोकांनी घातलेली दक्षिणा ह्याच्यावर तुमचा अधिकार राहणार नाही." बरोबर. तर ते त्यांनी मान्य केलं आणि मग ते म्हणाले, की "तुम्ही तिथल्या ट्रस्टीला एक पत्र द्या आणि त्या पत्रांमध्ये तुम्ही हे सगळं नमूद करा." आम्ही ते सगळं केलं. स्वामींचा प्रकट दिन असतो गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी. तर गुढीपाडव्याला आम्ही तिथे मंदिर वगैरे संगमरवरीचं घेऊन गेलो. त्यांना म्हणजे ऑलरेडी आम्ही सांगितलं होतं, की आम्ही हे स्थापन करतोय. हं. तर जसं भाऊ आणि वडील तिथे गेले मंदिर रोवायला. दुसऱ्या दिवशी प्रकट दिन आहे, पडव्याच्या दिवशी ते गेले आणि तिथे गेल्यानंतर तिथले जे सेक्रेटरी होते ते म्हणाले, "नाही बसवायचे इथे स्वामी. हं. इथे तुम्ही बसवून जाल, उद्या त्याची कोण निगा बरोबर. राखेल?" तर भाऊ म्हणाला, की "हे आम्ही सगळं लिहून दिलंय, आम्ही हं. करू." नाही म्हणाले, "नाही बसवायचं." आणि नाही बसवायचं असं म्हणून जेव्हा भाऊ परत आला त्यावेळेला मला खूप रडू फुटलं आणि मी हं. म्हटलं, की "हे असं का? की तुम्हीच म्हणालात बसवा आणि आता हे नाही हं, बसवायचंय." हं, हं. तर ही मार्च महिन्याची गोष्ट होती. म्हणजे मार्चमध्ये साधारणतः मार्च-एप्रिलमध्ये बरोबर. असतो प्रकट दिन आणि त्यावेळेला ती पंचधातूची मूर्ती असल्या कारणाने आणि एक जो समज प्रत्येकामध्ये असतो स्वामींची भक्ती करण्याच्या आधी, की त्यांचं खूप पाळावं लागतं. हं, त्यांचे हं. नियम आहेत. ह्या कारणास्तव ती मूर्ती आम्ही साधारणतः मार्चपासनं डिसेंबरपर्यंत डब्यात बंद करून ठेवली होती आणि ती लॉकरमध्ये ठेवली गेली. त्याला कुठे जागा शोधावी हा प्रश्न पडला हं, होता. हं. बरेच म्हणजे सोसायटीमध्ये जिथे आम्ही राहतो तिथे एक मंदिर आहे. तिथले चेअरमन म्हणाले, "आपण बसवूया" वगैरे. पण काही कारणास्तव ते शक्यच नाही हं. झालं डिसेंबरपर्यंत. मग ज्यांनी ही पालखी सुरू केली होती हं. पुणे ते पायी अक्कलकोट ते काका होते. तर त्यांच्याकडे मी गेले. माझे जे बंधू मी मगाशी उल्लेख केला, तर ते मला तिथे घेऊन गेले आणि मला रडू फुटलं त्यांच्यासमोर आणि मग मी त्यांना म्हटलं, की "असं का केलं स्वामींनी?" की तेच म्हणाले, "बसवा" आणि आता ते कपाटात बसलेत. म्हटलं, "आता काय करायचं त्याचं? त्यांचं खूप पाळावं लागतं." त्यावेळेला ते काका माझ्याकडे बघितलं त्यांनी आणि ते मला म्हणाले, "तू वेडी आहेस. स्वामींना तुझ्या घरात बसायचंय आणि तू त्यांना बाहेर जागा शोधतेस. हं. त्याच्यामुळे त्या मूर्तीची प्रतिष्ठापना जी आहे, ती मी स्वतः येऊन करेन आणि त्या पद्धतीने ती स्वामींची मूर्ती जी आहे, ती आपल्याकडे म्हणजे त्याची प्रतिष्ठापना झाली आणि त्याच्या पुढच्या वर्षी मग पादुका यायला सुरुवात झाली. बरं. पुणे ते अक्कलकोट पायी पालखी जी जाते हं, त्याच्याच त्या हं. पादुका आहेत. ज्यावेळेला ते त्रिपुरी पौर्णिमेला जाऊन येतात तिकडे अक्कलकोटला, त्याच्यानंतर त्या आपल्याकडे 3 डिसेंबरला दरवर्षी आपल्याकडे येतात. बरं. आणि आज 12 वर्ष झाली त्या गोष्टीला. म्हणजे हे आता गेलेलं वर्ष 12वं वर्ष होतं हं. आणि त्यात त्यांनी खूप छान प्रचिती दिली आम्हाला. अ, म्हणजे पूर्ण दिवस कार्यक्रम असतो. तसं तर 3 दिवस खूप काही चालू हं. असतं. पण 3 डिसेंबरला तो कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी भंडारा वगैरे सगळं अशा पद्धतीने साधारणतः 1000 ते 1500 लोकांचा भंडारा असतो.
आणि ह्या वर्षी ज्या वेळेला भजनं होऊन आरती सुरू झाली रात्री, त्यावेळेला स्वामींच्या हृदयामध्ये साक्षात शंकर बाबांचं फुलामध्ये दर्शन घडलं गेलं. म्हणजे ही एक प्रचिती प्रत्येक भक्तांनी तिथे अनुभवली आहे. तर असं म्हणजे पूर्ण आयुष्य व्यापलंय त्यांनी आमचं. अशा पद्धतीने म्हणजे घरात तर दैनंदिन अनुभव येतातच. म्हणजे आता करोनाच्या काळात माझ्या आईच्या बाबतीत मला जो अनुभव आला, की डॉक्टरांनी सांगितलं होतं की नाही म्हणजे वाचू शकणार, पण स्वामींना साकडं घातलं. आज माझी आई व्यवस्थित आहे. माझे बंधू ज्यांच्या बाबतीत मी मगाशी बोलले, मागच्या वर्षी त्यांना टीबी झाला होता आणि त्या ह्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांचं लिव्हर फेल गेलंय आणि आम्ही ते नाही शाश्वती देत. तर माणूस त्यावेळेला ना अशाही वेळेला म्हणजे गुरु आहे आपल्या पाठीशी हे कदाचित थोडंसं विसर पडतो, कारण आपला माणूस हा आपल्याला हवा असतो. आणि अशा ह्याच्यामध्ये मी फक्त दवाखान्यात जे काही सुरू आहे त्या पद्धतीने फक्त पळापळ घे. आणि एक दिवशी मी त्रस्त होऊन स्वामींना फक्त एकच गोष्ट म्हणाले की तुमच्या कृपेमुळे आज त्याला 4 वर्षाचं लेकरू आहे. जसे तुम्ही ब्रह्मांड नायक आहात, वडील आहात, आई आहात, तसं म्हणजे ते 4 वर्षाच्या लेकरूवरचं छप्पर तुम्ही काढून घेऊ नका. आणि अशा ह्याच्यामध्ये जिथे पत्रिकेत सुद्धा त्याचा मृत्यूयोग होता, तो स्वामींनी बदललाय. आणि आज तो खूप छान व्यवस्थित आहे. पहिल्यासारखा परत हेल्दी झालेला आहे. आणि स्वामींची ही सगळ्यात मोठी कृपा म्हणजे माझ्या घरात जी झालेली आहे, तो माझा भाचा आणि माझा भाऊ आज पुनर्जीवित झालेला आहे किंवा त्याला पुनर्जीवन मिळालेलं आहे. असं म्हणतात की स्वामी आई पण आहेत आणि वडील पण आहेत. हो, तीच प्रचिती तुम्हाला. हो, अगदी. म्हणजे मी सांगितलं ना, माझं प्रत्येक नातं मी त्यांच्यात बघते. मित्राचं नातंही बघते, भावाचं नातंही बघते, आई वडिलांचं नातंही बघते. म्हणजे पूर्ण म्हणजे माझा दिवस सुरू आणि रात्र त्यांच्यापाशीच संपते. बरोबर. आणि तुम्ही मगाशी म्हटलात की स्वामी म्हणजे स्वामींना जरी ठेवायचं असेल तर मग पाळावे लागतात नियम. मला हे पाळणं म्हणजे नक्की काय? नाही, काकांनी मला ज्या वेळेला मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्यावेळेला हे सांगितलं की स्वामी कुठल्याही नियमात नाही किंवा कुठलेही देव किंवा गुरु नियमात नसतात. बरोबर. पाळणं म्हणजे हे आपल्या स्वतःसाठी असतं. काही गोष्टी सुशोभित होणं किंवा काही म्हणजे मासिक धर्माशी जोडलेलं सुद्धा एक गोष्ट जी स्वतः स्वामींनी सांगितलेली आहे की स्त्रियांचा मासिक धर्मात वेगळं बसवणं हे कशासाठी होतं की त्यांची जी त्यावेळेची मानसिक स्थिती किंवा शारीरिक स्थिती जी नाजूक झालेली असते. बरं, इतर तर वेळा ते त्या सगळ्या गोष्टींना खूप धडपडून स्वतःच्या संसारासाठी जे काम करत असतात त्यातनं त्यांना आराम मिळावा म्हणून त्यांना 4 दिवस बाजूला. त्याचं कुठंही देवाशी किंवा गुरुशी संबंध येत नाही की ते सगळं पाळलं पाहिजे. हे स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे. पण हेच म्हणजे समाज व्यवस्था किंवा एक सामाजिक चौकट म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला निर्माण केल्या गेल्या त्याचा आज अवडंबर झालाय काही गोष्टींचा. कारण भरपूर ठिकाणी आता सध्या स्वामींच्या नावाखाली थोतांड सुद्धा सुरू आहे. पण मग मी अनुभवलेल्या काही गोष्टी आहेत की जे भक्त हे सगळ्या गोष्टी करतात त्यांना स्वामींची चपराक बसते. म्हणजे स्वामी बऱ्याच लोकांचा अशी धारणा पण आहे की स्वामी खूप कडक आहेत. मग ते वडिलांसारखे कडक आहेत आणि आईसारखे मायाळू आहेत. बरोबर. आणि जर एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर ते नक्कीच ते तिथे म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी तिथे त्यांचा साक्षात्कारही होतो आणि ज्या व्यक्तीकडनं ते घडलेलं असतं त्याला त्याची शिक्षाही मिळते. तुमचं म्हणणं काय आहे की स्वामींवरची श्रद्धा आणि अंधश्रद्धा या म्हणजे या 2 गोष्टींमध्ये कुठंतरी मध्ये एक आपण स्वतः सेवेकरी म्हणून किंवा भक्त म्हणून स्वतः लाईन आखली पाहिजे की स्वामींवर माझी श्रद्धा आहे, ती कधीच अंधश्रद्धेकडे जायला नको. नाही, अंधश्रद्धा निर्माण लोक करतात. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की त्यांच्या नावाखाली बरेच लोक की म्हणजे संचार येतो म्हणतात किंवा काही गोष्टी स्वामी सांगतात अशा पद्धतीने असतात. पण स्वामींना जितकं म्हणजे मी सांगितलं ना मगाशी की स्वामी हे प्रत्येकाला वेगवेगळं कळलेले आहेत, वेगवेगळे समजलेले आहेत. तर मला ज्या पद्धतीने स्वामी माझ्या आयुष्यात आले, ज्या पद्धतीने मला त्यांचे अनुभव आलेले आहेत, मला एवढंच समजतं. म्हणजे ह्यावरती जास्त मी भाष्य नाही करणार की श्रद्धा आणि अंधश्रद्धा, कारण माझी श्रद्धा ही कदाचित तुमच्यासाठी अंधश्रद्धा असू शकते. तर माझी श्रद्धा एवढीच आहे की माझा श्वास ते चालवत आहेत, माझा प्रत्येक क्षण ते चालवत आहेत आणि कुठलाही प्रसंग माझ्या आयुष्यात आला तर मी त्यांचं नामस्मरण केल्यानंतर किंवा त्यांचं स्मरण केल्यानंतर मी त्याच्यातनं बाहेर पडू शकते. ही माझी श्रद्धा आहे.
बरोबर. मग ही माझी श्रद्धा कदाचित समोरच्याला अंधश्रद्धा वाटते, की असं नाहीये. काही कारण आता मी अगदीच म्हणायचं झालं, तर आत्ता माझ्या बाबतीत जे घडलं, की डॉक्टरांनी सांगितलं होतं, की नाही हं. वाचणार किंवा नाही राहणार. पण माझ्या स्वामींनी ते केलं. बरोबर. पण जे सायन्स म्हणतात पूर्णपणे किंवा जे आपण म्हणू शकतो, की नास्तिक असं नाही म्हणता येणार, पण ज्यांची भक्ती नाहीये किंवा हो, हो, ज्यांना हो. भक्ती मार्ग समजत नाहीये, ते म्हणतात, की नाही सायन्स सायन्स पुढे गेले, पुढे सायन्सने गेलेला केलं. आहे सायन्स. पण ह्या याच्यात मी एवढंच म्हणेन, की अशी कुठली तुम्ही भले स्वामी माना अथवा न माना किंवा गुरु माना अथवा न माना किंवा देव माना अथवा न माना, तुम्ही एक ताकद माना, जी हे पूर्ण ब्रह्मांड थोडक्यात चालवते जिथं आहे. जिथं सायन्स बंद पडेल तिथून पुढे तुमचं मन आणि तुमची भक्ती किंवा तुमच्यातलं तुमची श्रद्धा अंतर्मन आणि श्रद्धा मुळात कामाला येईल. तुम्ही स्वतः खूप दृढ असलं पाहिजे बरोबर. काही गोष्टींच्या बाबतीत. तेच. म्हणजे स्वतःबद्दल पॉझिटिव्ह असणं पॉझिटिव्ह गरजेचं असणं आहे. फार गरजेचं आहे. तुमचा आत्मविश्वास खूप दृढ हवा आणि तुम्ही कुठल्याही ताकदीवर विश्वास ठेवा. ती ताकद नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतनं मार्ग देते. बरोबर. आणि शेवटी हेच विचारायचंय, की स्वामींचा प्रकट दिन हा जो असतो तो म्हणजे आता प्रत्यक्ष खूप जण अक्कलकोटला जात नाहीत. तर अक्कलकोटला स्वामींचा प्रकट दिन कशाप्रकारे साजरा होतो? स्वामींच्या प्रकट दिना दिवशी मुळात प्रकट अजूनही हे कळलेलं नाहीये, की स्वामी प्रकट कशा पद्धतीने बरोबर. झालेत. म्हणजे ह्या बाबतीत बोलायचं झालं तर बहुतेक जास्त करून सगळे म्हणतात, की कर्दळीवनातनं स्वामी आले आणि काही ठिकाणी अक्कलकोटमध्येच हे सांगितलं जातं, की त्यांनी एक ब्राह्मण कुटुंबांमध्ये जन्म घेतलाय. तर ह्याच्यावरती म्हणजे अजूनही पक्क काहीच हे नाहीये. तर स्वामींचा जो काळ आहे किंवा ज्या काळात ते अक्कलकोटमध्ये आले किंवा त्याच्या पूर्वीचा जो काळ आहे, त्यांचा प्रकट दिन साजरा करताना आज अक्कलकोटमध्ये ते फक्त म्हणजे आता 2 आहे. एक त्यांचं समाधीस्थान आहे, एक वटवृक्ष मंदिर आहे. ओके. तर तिथे वटवृक्ष मंदिरामध्ये आरती किंवा भजनं किंवा ज्या पद्धतीने महाप्रसाद असतो, मठ सजवला जातो. अशा पद्धतीने सप्ताहाचा कार्यक्रम असतो. खूप भजनी मंडळं येतात किंवा पारायणकर्ते असतात, प्रवचनकर्ते असतात. अशा पद्धतीने तिथे कार्यक्रम तो साजरा केला जातो. तिथे जो अन्नछत्र आहे तिथे कायम म्हणजे प्रसाद सुरू असतो. 12ही महिने तिथे प्रसाद सुरू असतो. विशेष असं काही नाही. म्हणजे नॉर्मली आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण म्हणतो ना मॉडर्नायझेशन आलेलं आहे. म्हणजे अक्कलकोटच्या मठामध्ये सुद्धा किंवा मी फॉलो करते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, की आपण आपल्या घरात स्वामी आहेत. आपण घरात स्वामींची पूजा करून त्या पद्धतीने प्रकट दिन साजरा करतो. मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते, की स्वामींनी सांगितलेलं जे आहे, की तुम्ही मला इतरांमध्ये बघा, गरजूंना मदत करा आणि मी ते जास्त फॉलो करते. म्हणजे मठामध्ये जाण्यापेक्षा मला माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मी जेव्हा कुठे बाहेर जाते किंवा प्रवासात असते किंवा कुठे, मला गरजूंना मदत करायला जास्त आवडतं. म्हणजे मी त्यांच्यात स्वामी बघते. मला ती जी ताकद स्वामींनी दिलेली आहे, की गरजूंना मदत करणं, लोकांना कुणी म्हणजे त्याच्यामध्ये असं नाहीये, की फक्त भिकारी येतात किंवा म्हणजे जे भीक मागतात ते येतात किंवा असं कुठलेच नाही. आपल्या सोबत असणारे सुद्धा. कारण आपल्याला जेवढं दिलंय तेवढं काही लोकांना नाही मिळत. म्हणजे आज आपण ज्या स्टेजला आहोत किंवा आपल्याला स्वामींनी आज आपल्या डोक्यावरती स्वतःचं छप्पर दिलंय. आज आपल्याकडे आहे तर आपण द्यायची वृत्ती ठेवली पाहिजे. आणि हीच स्वामींची शिकवण आहे, की तुम्ही माझ्याकडे या किंवा माझ्या मठात बसा किंवा जप करा असं काही नाहीये. तुम्ही तुमच्या ह्यानी तुम्हाला जसं वाटेल तशा पद्धतीने मला तुम्ही लोकांमध्ये बघा, मला तुम्ही कर्तव्यामध्ये बघा, कामामध्ये बघा. अशा पद्धतीने तुम्ही स्वामींना टिकवू शकता. म्हणजे स्वामींची भक्ती करू शकता. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला स्वामींसमोर बसणं गरजेचं आहे, असे काही म्हणजे बंधन नाही. म्हणजे असं काही स्वामींनी नियम नाही घातलेले त्या सगळ्या गोष्टींसाठी. थोडक्यात काय, स्वामी हे आपल्या अंतर्मनात आहेत. तुम्ही रोज मठात नाही गेला तरी चालेल, पण तुम्ही गरजूची मदत करा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक राहा, चांगल्या मनानं सगळं काम करा. तुमचं कर्म चांगलं असेल तर 100% स्वामी हे तुमच्या पाठीशी आहेत, तुमच्या सोबतच आहेत. आणि हा सगळा अनुभव खरं तर अर्चना मॅडमनी दिलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातले पण खूप अनुभव सांगितलेले आहेत, की ज्यामुळे स्वामी खरोखरच अस्तित्वात आहेत किंवा स्वामींचं आपल्यावर लक्ष आहे आणि त्यांचा आपल्या पाठीशी हात आहे
हे त्यांच्या अनुभवांवरून समजलंय, त्यांच्या कुटुंबातील अनुभवांवरून समजलेलं आहे. त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय वेगळा राहतो, पण स्वामींवर श्रद्धा असणं म्हणजे थोडक्यात काय, तर स्वतः सकारात्मक राहा, स्वतःचं मन सकारात्मक ठेवा. जे तुम्हाला सांगतायत की तुला करायचंय, करणारा तू आहेस, मी फक्त तुला मार्ग दाखवतोय. त्यामुळे अर्चना मॅडम, तुम्ही आज राजोद्धा मीडिया सोबत तुमचे हे सगळे अनुभव शेअर केलेत आणि एक खरा सेवेकरी स्वामींचा काय असतो ते सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. तुमचे आभार की मला स्वामींच्या बाबतीत इतकं म्हणजे बोलण्याची संधी किंवा हे व्यासपीठ तुम्ही मला दिलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.